नमस्ते. विद्युत गुरुकुलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आजचा मस्त अभ्यासाचा विषय आपला स्टार डेल्टा स्टार्टर. आपण बघतोय, आपण आता खोललेला आहे. हा त्याचा टॉप आहे, म्हणजे कवर आहे कवरचं. हे सगळं स्टार्टर टोटल पूर्ण खोललेलं आहे. याआधी आपण ड्युअल स्टार्टर घेतला. ड्युअल स्टार्टरचे टोटल सर्व स्पेअर पार्ट या विद्यार्थ्यांनी खोलले जोडले. रिलेचं फंक्शन काय असते ह्या गोष्टी आपण पडताळल्या. नेमका रिले कसं काम करतोय या गोष्टी बघितल्या. ओव्हरलोड होतोय म्हणजे काय होतोय, शॉर्ट सर्किटला कसा काम करतोय या गोष्टी आपण बारकाईनं म्हणजे रिलेमध्ये आत ओपन करून या गोष्टी आपण बघितल्या. आपण बघतोय आता स्टार डेल्टा स्टार्टर. आता नेमका पहिल्यांदा हा प्रश्न निर्माण होतो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, नेमकं स्टार म्हणजे काय, डेल्टामध्ये म्हणजे काय. आता एक इकडे जर क्लोज या काही गोष्टी आपण या पद्धतीनं एक्सप्लेन केलेले आहेत. म्हणजे आता हे जे कनेक्शन आहे ते स्टारचं आहे, डेल्टाचं पण झालं. म्हणजे नेमकं त्या मुलांना हे समजलं पाहिजे की ॲक्च्युली स्टार पोझिशन होते म्हणजे काय होते आणि डेल्टा पोझिशन होते म्हणजे काय होते. काल विद्यार्थ्यांना हे सांगून झाल्यानंतर ॲक्च्युली स्टार्टरमध्ये ही पोझिशन काय पद्धतीनं होते याचा आपण बारकाईनं आता अभ्यास करणार आहोत. म्हणजे स्टार होते म्हणजे काय होते, डेल्टा होते म्हणजे काय होते. म्हणजेच ज्या अंतर्गत गोष्टी आहेत मोटरमध्ये, कनेक्शनमध्ये, यामध्ये काय आदला बदल होते आणि नेमकं स्टार का करायचं, डेल्टा काय करायचं. किंवा आता या स्टार्टरमध्ये बघा, हा ऑफ पोझिशन, ऑन पोझिशन. आता इथं होणार आहे काय, आपण ऑन केला. पण इथं एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ऑन केल्यानंतर लगेच तुम्ही बोट काढू नका, नाहीतर ते लगेच डेल्टावर जाणार. याचा परिणाम काय होणार, कॉन्टॅक्टर्सवर होणार, कॉन्टॅक्ट पट्टीवर होणार, मोटरच्या वायंडिंगवर होणार, जे काय पॅनलमधलं वायरिंग आहे यावर याचा परिणाम होणार. कारण डायरेक्ट काही सेकंदाच्या दरम्यान तुम्ही बोट तात्काळ जर काढलं तर डेल्टावर मोटर चालू होणार आहे आणि डेल्टावर ज्यावेळेला जाणार त्याच्या लोडच्या 3 ते 5 पटीनं ॲम्पियर एक्स्ट्रा घेत असते. यासाठी स्टार पोझिशन केलेली आहे. स्टार पोझिशन केल्यामुळं काय होतं, कंट्रोलमध्ये ॲम्पियर राहते आणि कोणताही मोटरवर लोड येत नाही, स्टार्टरवर लोड येत नाही, कॉन्टॅक्टर्सवर लोड येत नाही किंवा त्या वायरिंगवर लोड येत नाही. म्हणून आपण पहिल्यांदा हळू गतीनं स्टारमध्ये फिरवून हा जो बोट आहे कमीत कमी 5 सेकंद किंवा 8 सेकंदापर्यंत धरायचा आहे. त्यानंतर तुम्ही बोट काढायचा आहे. याचा परिणाम असा होणार आहे की तेवढ्या वेळेत ती 50% गती त्या मोटरनं घेतलेली असते आणि मग डेल्ट्यावर जाते. म्हणजेच त्याचा लोड जो आहे तो कमी होतोय आणि अशा पद्धतीनं सेटमध्ये मोटर आपली चालू राहते किंवा चालू होते. आता आपण जर खाली घ्या, या गोष्टी बघणार आहोत, याचं वायरिंग बघणार आहोत. आणि हे जे विद्यार्थी आहेत हे सगळं वायरिंग आपले आमच्या पद्धतीनं, म्हणजे काही गोष्टी आम्ही तयार केल्या, म्हणजे आमच्या टेक्निक्स तयार केल्या, जेणेकरून या नवख्या विद्यार्थ्यांना पण या गोष्टी समजल्या पाहिजेत. ते काही मंडळी 2-2 वर्षे हा स्टार्टर हातात देत नाहीत. हातात काय, यात रॉकेट सायन्स नाही आहे. पण न देण्याचं कारण हे त्यांनाच माहिती आहे की बाबा ह्या सस्पेन्स ज्या आहेत त्या ओपन होऊ नयेत. ह्या सस्पेन्स जेवढा वेळ ठेवता येईल तेवढा ठेवायचा आणि यात काहीतरी भयानक आहे हे सगळ्यांना सांगायचं, दाखवायचं, हा त्या पाठीमागचा कदाचित उद्देश असावा. पण आम्ही आमच्या टेक्निकनुसार यांना हे वायरिंग आजच्या आज आलं पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही त्याचं डिझाईन पण केलेलं आहे आणि आज आम्ही ते पूर्ण करणार आहोत. ओके, धन्यवाद.